नमस्कार मंडळी, तर माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही म्हणत असाल सकाळी 6ला उठून ही कुठं चालली आहे? चला तर मग सांगते. साक्षात दख्खनचा राजा श्री ज्योतिबा केदारनाथ सौदागर भगवंताचं दर्शन घ्यायला चालली आहे. होय, कार्तिक महिन्यामध्ये रोज सकाळी 6 वाजता आरती होते आणि भगवंताचं कार्तिक स्थान होतं आणि हेच पुण्य प्राप्त करण्यासाठी मी सकाळी लवकर आवरून जात होते. मम्मी आधीच मंदिरामध्ये गेली होती आणि खरंच इतकं नशिबान वाटतं ना, मंदिराच्या शेजारीच घर असणं आणि लवकर उठून भगवंताचं दर्शन घ्यायला जाणं हे एक सुख वेगळंच. आणि आरतीला सगळेजण सज्ज झाले होते. ज्यांचा अभिषेक आहे ते सगळे भक्त भगवंताच्या आरतीची वाट पाहत होते. आणि ह्या आमच्या आईसाहेब इकडं मंत्रघोष चालू होता आणि अभिषेक थोड्याच वेळात आता संपन्न होणार होता. आणि त्यानंतरनं भगवंताची आरती चालू झाली. साक्षात स्वर्गात उभारून भगवंताला समोरच बघतोय असा हा अनुभव. तुम्हाला हा अनुभव अनुभवायचा असेल तर एकदा ज्योतिबा मंदिरमध्ये कार्तिक स्थानाला नक्की या. आणि कार्तिक स्थानाला नाही जमलं तर पण कधीतरी मधी रविवारी पौर्णिमेला कधी तुम्हाला जमेल, साक्षात दख्खनच्या राजाचं तुम्ही दर्शन घ्या. त्यानंतर आम्ही माईली की प्रत्येक भगवंताचं दर्शन घेत प्रत्येक भगवंताला नैवेद्य दाखवून आम्हाला यमाईला जायचं होतं. ज्योतिबाच्या आवाऱ्यामध्ये इतकी मंदिर आहेत ना, तुम्ही मेजू पण शकणार नाही. आणि ह्या सगळ्या सख्या मैत्रिणी नेहमी आरतीला सोबत असतात. आणि त्यानंतर ना आम्ही काळभैरव भगवंताचं दर्शन घेतलं. ज्योतिबाच्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये तुम्हाला साक्षात प्रत्येक भगवंताचं दर्शन मिळणार. त्यानंतर ना आम्ही यमाईला जायला निघालो. तुम्ही एकदा तरी यमाईचं सुद्धा दर्शन घ्या. यमाई म्हणजे ज्योतिबाची बहीण. त्यानंतरनं स्वयंभू सिद्धिविनायक भगवंताचं दर्शन घेतलं. साक्षात गणेशाचं भगवंताचं दर्शन घेऊन त्यानंतर त्या थंडगार खडक्यामधनं ह्या मैत्रिणी खाली उतरून यमाईच्या दाशेकडे निघाले. यमाईचं मंदिराकडे आल्यानंतरनं इतकं प्रसन्न वाटतं ना, खरंच भारी. मग त्यानंतरनं यमाई मंदिरजवळ असणाऱ्या प्रत्येक देवी देवतांचं दर्शन घेतलं. त्यानंतरनं ह्यांच्या आठवणीत असावं म्हणून ह्यांच्या सगळ्या मैत्रिणींचा एक फोटो घेतला. खरंच मैत्रिणी असाव्या, खरं भगवंत शिकवाव्या, भगवंताची भक्ती सांगावी आणि ह्या सगळ्यात तसेच आहेत. यांच्या मैत्रीला लाखो सलाम. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.